त्याचा फायदा फलंदाजाने क्रीडांगणावरती उचललाय. दिके एकच धाव होती आणि तिकडे मात्र सिंगलला द्वितीय मध्ये कन्वर्ट केला. अशा पद्धतीने षटक संपलेत एक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 7. चला फिल्डिंग संघ आपण देखील थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं. 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे, अन्यथा अंतिम षटकामागे एक खेळाडू हा 30 षटकाच्या मध्ये घेतला जाईल. दक्षता असू द्या. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण झाला नाही तर अंतिम षटकामागे एक खेळाडू हा 30 षटकाच्या मध्ये येईल. दोन्ही टीम आपल्याकरिता सूचित करतो ही सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी करण्याकरिता परवेज बॉलिंग ट्रॅक वरती. हॅलो चेक. हॅलो या बॉलवरती. हॅलो 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 चेक. हॅलो या बॉलवरती लेग पायच्या माध्यमातून सिंगल रन मिळते. सिंगलच्या मधनं धावफलकावरती धावा 8 अंकांवरती. गोलंदाजी करण्याकरिता आपण बॉलिंग ट्रॅक वरती रेहानला आपण पाहतोय. सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल घेऊन फुल टॉस टाकलाय. हलकीशी कळा लागली आणि बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठला करत होता. परंतु या मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे. ज्या पद्धतीने बॉटला स्पर्श झालं तदनंतर बॉल मात्र सरळ शॉर्ट थर्डमॅनला लाडक्या प्रेक्षकांना सन्मान देणारा सन्मान पूर्वक चौकार 4. या चौकाराच्या मदतीने फलकावरती धावा 12 या अंकांवरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 1.2 चा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. प्रोजेक्ट स्कोर आपला दर्शवतोय 5 षटकामागे 45. परंतु एक्झॅक्ट 30 बॉलवरती 45 की त्याही पेक्षा जास्त धावा येतील. स्विचिट खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं धावा आल्यात परंतु या ठिकाणी ऋषी यांचं मनसुम होतं की एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या स्विचिट मध्ये नाखुश राहिली आहेत. फलंदाज त्या बॉलवरती आपण पाहतोय. ऋषीने 5 बॉलवरती 7 बनवले. तदनंतर अनिलने 4 मध्ये 2 बनवलेत. यावाला सफल ऑन साइडला खेळलाय. बिटवीन द गॅप मध्ये बॉल फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे. ऋषीच्या पाठमधनं नेत्रदीपक चौकार 4. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रेहान गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. त्याच्या विपक्षामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. रिहान 2 ऋषी पाटल इंटरेस्टिंग बॉल क्रमांक 5 वरती देखील. यावाला मात्र ऑन साइडला फटका खेळायचा होता परंतु अंतिम क्षणाला बॅटचा फेस हा कव्हर ते रिझनला ओपन केला. एक सिंगल रन या बॉलवरती अर्जित केली आहे. सिंगलनं धावफलक आकार घेईल. धावफलकावर धावा 17 रन. रेहान आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी केल्या मॅच मध्ये. P2चा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन आहे. पहिल्या षटकामागे 2, दुसऱ्या षटकामागे 3 खेळाडू हे 30 षटकाच्या बाहेर सजवण्यात आल्यात. एका साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हरच्या रिझनला असे 3 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर रेहानच्या माध्यमातून तैनात केल्यात. फुल टॉस टाकलाय परंतु बॉल हा मात्र प्राण्यांना आथडला. एक सिंगल रन मिळते आहे. अन्यथा बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं ट्रॅव्हल झाला असता. एक सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये त्यानं फलकावरती धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 रन.
2 षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करण्याचा संघ पाहायला मिळतोय. धुमकेट संघ. पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरला फटका केला, डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल रन मिळते. सिंगल शिवाय दुसरा पर्याय नाही आता फलंदाजांकडे या बॉलवरती. एक सिंगलच्या मधनं 19 रन. आसिफ मुच्छल यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. बॉक्स क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट असेल, ज्याने आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलं, तीच खेळाडू आज मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल होता, बॉलला फॉलो केलं होतं, परंतु फाटाने बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा होता एक्स्ट्रा रन. या ठिकाणी एक्स्ट्राचा संकेत पंचांच्या माध्यमातून देण्यात आल्या बॉलवरती. एक्स्ट्राच्या मधनं धावफलक 20 या अंकांवरती 20 रन ऑन दी बोर्ड. 2.1 चा खेळ समाप्त होता. अजूनही 17 बॉलचा खेळणं बाकी आहे. 17 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग टीमचा. परंतु एक्झॅक्ट घडेल काय 17 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळत होता, परंतु शरीराला डॅमेज केलाय. हा बॉल आणखीन एक डॉट बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॉल पडला सरळ फलंदाज ऋषी ह्यांच्या शरीरावरती आदळला गेलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल या ठिकाणी तसं पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचे हिरो याही सामन्यामध्ये पुन्हा एकदा हिरो ठरत असताना पाहायला मिळतील. विथ द बॉल, विथ द पार्ट मध्ये खूप सुंदर कामगिरी पहिल्या मॅच मध्ये केली. या मॅच मध्ये विथ द बॉल आतापर्यंत वर्चस्व गाजवलाय. फटका फसला, मिस टायमिंग, विकेट जाण्याची दाट शक्यता. चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय इम्रान ह्यांच्या माध्यमातून. फलंदाज OUT गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी संजू दाखल झालेत. यॉर्कर टाकल्या पुन्हा एकदा मात्र रिस्पेक्ट दिला. बॉल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला वेगानं ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक थोडीशी फॉर्मलिंग झालेत. आता मिस्टेक केली, अति घाई संकटात नेईन या बॉलवरती दर्शवलं गेलं आणि घाई केली. थोडस मात्र वेगाने बॉल पर्यंत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न करता करता या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्यात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून. जिकडे एकच धाव होती ना तिकडे मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गाडीच्या वेगानं, चित्ताच्या चपळीनं, सातत्यानं मिस्टेक झाली ना त्याचा पूर्णपणे फायदा फलंदाज क्रीडांगणावरती उचलतात. समोरच्या दिशेने खेळलाय, एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु मात्र झेल मात्र सुटला गेला. एक सिंगल सेकंडचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2. आसिफ मुच्छल थोडंसं नाखुश आहेत आपल्या फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंवरती. सातत्यानं मिस्टेक होत असताना पाहायला मिळाले. आता साहिल करणं देखील, साहिल करणं अपेक्षा आता चांगल्या क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे, परंतु सध्याच्या गेला तो क्रीडांगणावरती चुकी करतोय. जिके एकच होते तिकडे मध्ये 2 आल्यात. पुन्हा एकदा याही बॉलवरती तेच पाहायला मिळालं. जिके एकच होते तिकडे मध्ये पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. अर्थात 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी देण्यात आले. गेट 1 बाय 1 सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती. या वाला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. डीप मध्ये फिल्डर देखील वेगाने पोहोचल्या. थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाले क्रीडांगणावरती आणि या बॉलवरती 1 धाव. थोडस पाय स्किड झाला, क्रॅम्प या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो खेळाडूंना. एक सिंगलच्या मधनं धावफल कव्हर झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25.
चौथ्या षटकाला सुरुवात. 3 षटकामागे 25 झाला. आता 12 बॉलमध्ये रन किती येतील हे पाहणं योग्य ठरेल. 12 मध्ये कमीत कमी 20ची अपेक्षा या ठिकाणी ठेवली जाईल बॅटिंग टीम कडनं. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, फटका फसला आहे. हा बॉल मात्र खेळपट्टी जवळ ट्रॅव्हल झाला, एक सिंगल रन. एक्झॅक्ट हा फटका फलंदाजाला खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध, परंतु बॉल मात्र अतिरिक्त उचडी घेतली. त्यानंतर खालच्या टोला बॉल लागला. बॉल हवेमध्ये काही कालावधी करता ट्रॅव्हल झाला, परंतु ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता ना त्या दिशेने हा बॉल पडला गेलाय. त्याच्या जोरावरती एक सिंगल रन मिळते आहे. सिंगलच्या मधून 26 1 लॉस. अजूनही मात्र 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. बॉल क्रमांक 2. शॉर्ट बॉल. दिशा दिली आहे शक्तीपेक्षा युक्ती सर्वाधिक श्रेष्ठ या ठिकाणी फलंदाज दर्शवत असताना पाहायला मिळतोय. वेग होता, त्या वेगावरती फक्त आणि फक्त दिशा दिली आणि दिशा दिल्यानंतर बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये मानवंदन करणारा फार चषक चौकार 4. यावाला समोर दिशेने आता फटका फसला. लॉंग ऑफला चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला क्षेत्ररक्षक आसिफच्या माध्यमातून. यू ब्युटी यू क्लास ऍक्शन रिप्ले पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्क वरती हा पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट आला, समोर दिशा फटका केला लॉंग ऑफला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अगदी स्वतःला झोकून दिलं, परंतु झेल मात्र परिपूर्ण केलाय आणि फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गॉन. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. टी फॉर टॅग, जशास तसे प्रत्युत्तर गोलंदाजाने तिसऱ्या बॉलवरती दिलं फलंदाजांच्या अगेन्स्ट मध्ये. याही वाला आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळी मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज परवीज या गोलंदाजाला सुंदर गोलंदाजीचा पृथ्वीकर मॅच मध्ये करतोय. फुल टॉस टाकलाय, समोर खेळा लॉंग ऑनला. विकर त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी करतो, पंचाचा इशारा नो बॉल. कमरेच्या वरती असल्या कारणाचा ब्रीमर बॉलचा संकेत या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. अर्थातच आता फलंदाजाला मोहबा आहे मोठ्या फटका खेळण्याची. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट ना गोलंदाज आले या ठिकाणी मात्र संतुलन गमावलं. फुल टॉस टाकला, वरून बॉलला खेचला आणि लॉंग ऑनला हा फटका खेळला होता. यावेळेला फ्री हिट बॉलवरती मोठा फटका येईल का, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु एक टप्पा घेतलाय. एक सिंगल रन मिळते या बॉलवरती. थोडस फनी मुवमेंट पाहायला मिळालं आसिफ यांच्या माध्यमातून. झेल घेण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, त्यांना वाटलं की बॉल हा समोर दिशेने आला, परंतु बॉल टप्पा घेतल्यानंतर मागेच्या दिशेने वळण घेतलं. त्या ठिकाणी बॅकअपसाठी बॅकवर्ड स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. तोपर्यंत एक सिंगल रन परिपूर्ण केली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा 33 फलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट. अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये फलंदाजांना. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, मोठा फटका आलेला या डॉट बॉल. षटक संपले त्या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 33 2 लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना धुक्के 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटक संपले, 33 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 33 रन ऑन दी बोर्ड.
डेथ ओव्हर स्पेशली आता अंतिम षटक. या अंतिम षटकामागे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग टीमचा. अंतिम षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती आसिफला पण पाहतोय. आसिफ मुच्छाले पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पहिलाच बॉल सफल ऑन साइडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि पोईमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू टॉट बॉल. निर्धाव चेंडू होतोय सुरुवात अंतिम षटकाला. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल फिल्डिंग टीमचा, परंतु जास्तीत जास्त धावा बनवावा लागल्या मॅच मध्ये बॅटिंग टीमला. या मॅच मध्ये संघर्ष करण्यासाठी मजबूर केला. सफल झाले. पुन्हा एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक टॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंड वरती खेळाडू स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो, तोपर्यंत कुठलीही धाव पुन्हा एकदा या बॉलवरती अर्जित केले नाही. बॅक टू बॅक 2 बॉल हे निर्धाव स्वरूपातील पाहायला मिळतील. खूप सुंदर दर्जेदार नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर आसिफ उच्छाले ना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डेट ओव्हर मध्ये 2 बॉल टॉट टाकल्यात. अजूनही 4 बॉलचं खेळणं बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संजू, नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल. आतापर्यंत संजूने 7 बॉलचा सामना केला. 7 बॉलवरती 7 या अंकांवरती खेळतात. तदनंतर अमोलने 3 बॉलचा सामना केला. 3 बॉलवरती 1 या अंकांवरती ते खेळतात. तर फिल्डिंग संघ आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं आपल्याला विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फायर चषक, षटकार 6. काय फटका पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बॉल, परंतु बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. पंचांचे 2 हात समांतर. धावफलकावरती धावा मिळतात. अवांतर एक्स्ट्रा रन मिळते. या एक्स्ट्राच्या मदतीने फलक आकार घेईल. फलकावरती धावा आपण पाहतोय 40 अंकांवरती 14 रन ऑन दी बोर्ड. आणखीन एक स्लोवर बॉल. फटका पोचला तर स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचेल का, तर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होते ते मात्र आलेत. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून कॅरी केला फलंदाज. या ठिकाणी 5. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी एका बाजूने पण सातपडे आणि त्यांचे विपक्ष संघ कोहली बॉयज दांडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. पुन्हा एकदा सफल झाले. यावेळेला मात्र पंचांना थोडस झुकावं लागलं, बाजूला व्हावं लागलं या बॉल करिता. एक सिंगल रन थ्रो मात्र थोडस बाहेरच्या दिशेने, परंतु चांगला कॅरी केलाय आसिफ यांच्या माध्यमातून. एक सिंगल रन या बॉल वरती अर्जित होईल. सिंगलच्या मदतीने फलकावर धावा 41. 41. 3 विकेट. लास्ट टू गो. अंतिम बॉल फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगच्या डावातील अंतिम बॉलचं खेळणं बाकी आहे. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केल्या षटकामागे आसिफ यांच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केला. 1 षटकार, 1 सिंगल, 1 व्हाईट बॉल, 2 डॉट, 1 विकेट. अशा पद्धतीने या षटकाची बॉलिंग समरी पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर केला. लॉंग ऑन ला फटका केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दोन्ही देखील फलंदाजाने वेगाने 1 सिंगल सेकंडचा प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी इझिली डन ऑन लुक. 2 पूर्ण झालेत. 41 होता, आता 43 झालेत आणि 44 टार्गेट 5 षटकामागे ठेवण्यात आलाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी सातपडे आणि कोहली बॉयज दांडी.
चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या लवकरात लवकर टॉससाठी या ठिकाणी आपण दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूने सातपाडी आणि त्यांच्या विपरीत संघ कोलीबाईस दांडी. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय प्रथम यांना सातत्यानं सातपाडी 11 मध्ये नेतृत्व करतो. आज मात्र आपल्या एरियाच्या संघासाठी तो बिलॉंग करतोय आणि आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळेल. त्यांच्या सोबतीनं कोलीबाईस संघाचे कॅप्टन देखील आहेत. दिनेश गरे त्यांना विनंती करतो आपण या आपल्या शिवबसनं मात्र या ठिकाणी आपण टॉस करूया दोन संघांमध्ये. येस टॉस केला जातोय. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. या ठिकाणी आपण मात्र चॉईस देणार आहोत छापा आणि काटा असं मात्र कॉइन स्पिन केला जाईल दोन संघामध्ये. एका बाजूने आपण कोलीबाईस दोंडा त्याच्या विपरीत संघ फट सातपाडी. या ठिकाणी मात्र प्रथमचा कॉल असेल छापाचा कॉल आणि या ठिकाणी मात्र काटा आलाय. टॉस जिंकलाय कोलीबाईस दांडी संघ. त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल जेव्हा मॅचला सुरुवात होईल. माईकला जशी सुरुवात होईल तर मायक्रोफोनवरती करूया हलकासा बदल. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया प्रीतम घर. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. येस खेळपट्टीवर अगदी आपण दोन्ही बाजूला 6 स्टंप पाहत आहेत आणि या मला पुरस्कृत केलेले आहेत आमचे भरत मामा भरतजी घरत यांच्या माध्यमातून. त्यांचे वडील स्वर्गीय रामदास पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ आम्हाला हे स्टंप देण्यात आले. त्यांचं खूप खूप धन्यवाद. अगदी रामदास बाबा आज आमच्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांची एक आठवण म्हणून या स्पर्धेला काही ना काही देत असताना आमचे भरत मामा पाहायला मिळतात. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचकडे जिथे मात्र टार्गेट सेट केलेलं 44 टू विन टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आणि साहिल आणि साहिलच्या जोडीला आसिफ. चले फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोघांना विनंती आहे ब्रेक खूप मोठा घेतला. इनिंग ब्रेक नंतर लगेच मॅच चालू झाली पाहिजे. फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप झालेला 1 वाजत आले. अजून 2 मॅच बाकी आहेत. आपण खेळणार निघून जाणार परंतु आयोजक कमिटी जी आहे किंवा कॉमेंटेटर म्हणा अंपायर म्हणा यांना शेवटपर्यंत थांबावं लागतं. खास करून यूट्यूब चॅनल त्यांना सर्व त्यांचं सामान गोळा करून एका बॉक्समध्ये व्यवस्थित भरून जावं लागतं. ते वेळ जातं. आणि जर शेड्यूलचा विचार केला तर सकाळी देखील कुठेतरी लाईव्ह दाखवायची असते. 7-8 वाजता उठून सकाळी पुन्हा एकदा निघावं लागतं दुसऱ्या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यासाठी. तर त्यांचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. अनिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. धुमकेट टीम खऱ्या अर्थाने आणखीन एक टीम जी म्हणेल की नाईट क्रिकेट स्पर्धेची सुरुवात आम्ही कुठून केली तर ते सांगतील की आम्ही आंबडगोड मैदानावर फायर चषकातून नाईट क्रिकेट स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्यांदा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. पहिल्यांदा ती कोणती तरी नाईट स्पर्धा खेळत आहेत. आणि ज्या रीतीने आपण बघू शकतात जुने जाणते खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज ते मॅच पाहायला आलेले आहेत. प्रफुल्लजी मोरे पवनसुत नवली संघाकडून सातत्याने त्यांनी क्रिकेट खेळला. या मैदानावरच्या जुन्या आठवणी देखील त्यांनी शेअर केल्या की हे मैदान जे आहे ना हे जुनं मैदान आणि या मैदानामध्ये 110 पटीने हे मैदान आता सुंदर केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. हा चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण कमिटमेंट चांगली आहे. ह्या 1-1 2-2 धावा तुम्हाला अंतिम क्षणाला खूप कामा येतात. जेव्हा आपण बघू शकतात की शेवटच्या ओव्हरमध्ये कधी कधी 8 येतात 10 येतात तेव्हा या ज्या धावा असतात त्याच राहिलेल्या असतात. आणि यावेळेस मात्र पंचाचा इशारा येतोय. मला तर वाटते चौकार आलेला आहे. लाईन टच केली बॉल अडवताना. प्रफुल्लजी मोरेने सांगितलं की अगदी आम्ही या ठिकाणी आल्यावर ज्या ठिकाणी बसायचो तिकडे भरपूर काटे देखील असायचे झाडं देखील वाढलेली असायची. मैदानचा विचारलं तर मैदान अगदी आबडधोबड असायचा. बॉल टप्पा पडल्यावर कुठेही जायचा. परंतु आजचं जे मैदान आहे ना
ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने डोळ्याला सुकून भेटतोय, आनंद भेटतोय की आंबडगड मैदान इतकं सुंदर केलेलं आहे. आणि वानखेडेची फिलिंग देखील देताना आमचे रफाई आसिफ यांनी आम्हाला सांगितलं की इकडे आल्यावर खऱ्या अर्थाने जणू काही वानखेडेचं मैदान आहे असं वाटायला लागलं, कारण की हिरवगार मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामागे अथक मेहनत घेतलेली आहे. खास करून निरंजन गरत, तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये आला ना 6:30च्या दरम्यान 7च्या दरम्यान तुम्हाला स्प्रिंकलिंग चालू दिसेल आणि पाणी शिंपलं जातंही या मैदानावर. आणि त्याच्यामध्ये मोठा हातभार निरंजन गरत असेल आणि फायर क्रिकेट क्लब असेल. चांगला फटका खेळला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव इकडे पूर्ण केलं जात आहे. सिंगल नेट स्कोरबोर्ड ॲक्युरेट थ्रू आहे, क्या बात आहे. खांदे मजबूत दिसत आहेत. टेनिस क्रिकेट सांगितलं, मोठमोठ्या दिग्गज खेळाडूची खांद्याची दुखापत आपल्याला पाहायला मिळते, परंतु धुमकेट टीम जिथे आपण बघू शकतात प्रथमतः नाईट स्पर्धा खेळत असताना आणि काय कमालीचा खेळ त्यांनी दाखवला आहे. पहिली मॅच देखील 46-27 धावा डिफेन्स केला, या मॅचमध्ये 44 दिल्यात. पहिले 4 बॉल फेकून झालेत आणि 7 धावा धावपलकावर आहेत. जुन्या आठवणी मात्र नक्कीच ताज्या होत असताना, कारण की जिथे आपण बघू शकता 34 वर्ष आणि 2-3 वर्ष करोनाचे सोडले तर 37 ते 38 वर्ष जिथे आपण बघू शकता नितांत स्पर्धा इथे पाहायला मिळत आहेत. तर कित्येक खेळाडू घडले या मैदानावर आणि इकडे मात्र एज लागली होती. किपरच्या डोक्यावरून बॉल गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव परिपूर्ण होत असताना बघा 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करावे लागतील, नाहीतर 5व्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये राहील. अगदी पहिला बॉल डिलिव्हर झाला जिथे आपण 12:50 मिनिटांनी, जिथे आपण पहिलं षटक 12:52 मिनिटांनी झालं आहे आणि पहिलं षटक सुरू आहे. धावा झाल्यात ते म्हणजेच 8, चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल घेऊन तयार. फुलटस बॉल था, एज लागली. शॉर्ट थर्मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र पूर्ण केली. फुलटस बॉल था, फायदा उठा नहीं पाए बल्लेबाज. थोड़ा बॉल तक जाना होगा, गेंद के नज़दीक तक जाना होगा और अपना बॉडी वेट गेंद पर ढकलना होगा और स्ट्रोक खेलना होगा. 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 9 लगे स्कोर कार्ड पर. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विचार केला तर धावा बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 35. एसडीजे मास्टर बजाव. दुसरे ओव्हर पहिला बॉल चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू पायावर लागतं, अपील केलंय, मात्र यावेळेस पंच सांगतायत पॉपिंग क्रीज लाइन के उस तरफ खड़ा है, लाइन इस तरफ आई है. चेक केलं पंचाने, एकदा आपण बघू शकतात. पहिला बॉल आणि पहिला बॉल इकडे मात्र डॉट टाकलेला आहे. अपील केली होती, हाईट होता अगदी या बॉलवर, जिथे मात्र पंचाने नोट आउट दिलाय. दुसरा बॉल टाकला जाईल. पुलटस बॉल आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय डीपमध्ये. एक धाव मात्र इकडून मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 10 धावा धावपलकावर. 34 पाहिजेत 22 बॉलमध्ये. 22 चेंडू 34 धावा. धुमकेट टीम कमाल करते, चांगली कामगिरी करते. आता मात्र जर बघायला गेलं तर कोणती तरी एक टीम भाग्यशाली असेल जी सुपर 8 मध्ये जाईल आणि सुपर 8 मध्ये गेल्यावर त्या टीमच्या समोर एक प्राइज नक्कीच लिहिलं जाईल. कट केलं होतं बरोबर, शॉर्ट पॉइंटच्या हातामध्ये बॉल गेलाय. चांगली कॅचिंग, सोपा कॅच. पहिला झटका इथे रिफाई आसिफ टीमला लागतोय.
यस जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला. अगदी जी मॅच असं वाटत होतं की कुठे ना कुठे आता रिफाई आसिफ टीम कडून दूर गेलेली आहे, त्या मॅच मध्ये एक कमालीची बॅटिंग आपण पाहू शकतात. जिथे 15 बॉल 45 ची गरज असताना मॅच विन करून देणारा आसिफ मुछाले 40 प्लसचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या रूपामध्ये आलेला होता, आला आहे. जिथे मागच्या मॅचचा विचार केला तर जवळजवळ 8 बॉल नो स्ट्राईकलाच होता आणि समोरून मात्र फलंदाज बाद होते, ते डॉट बॉल येत होते. परंतु पेशन्स ठेवला आसिफने आणि त्यानंतर मात्र जो खेळ पाहायला मिळाला तो सुपर्ब होता. आणि हे बघा आसिफ आला आणि ज्याप्रमाणे म्हणतायत की तो आलाय आणि आल्याचा संकेत दिलाय आणि यावेळेस मात्र पाठवलाय 6 धावेसाठी. भरपूर क्रिकेट खेळला आसिफने. अंडरम बॉक्स क्रिकेट जवळजवळ 20 वर्ष अधिराज्य गाजवलं टीटीए संघाने आणि आताचा विचार केला तर ओव्हरम क्रिकेट देखील गाजवतोय. षटकार खेचलाय पहिल्याच बॉलवर, 6 धावा. बॉल द्या, बॉल बॉयला विनंती. आलेला बॉल बघा, हे बॉल बॉय आमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, वडे आणि बचकांडी. दोघांचंही मात्र कौतुक असेल. बॉल गेल्यावर लगेच बॉल परत करतायत. 2 धावे, 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्ड 16 आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार. जिथून खेळ सोडला होता तिथूनच सुरुवात केली. मागच्या मॅचमध्ये देखील पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता. 600च्या स्ट्राईक रेटने खातं खुललं होतं आणि या मॅचमध्ये देखील 600च्या स्ट्राईक रेटनेच खातं खुललं जाते. आसिफ तयार गोलंदाजीसाठी. गोलंदाज युवाचा चांगला बॉल तेवढाच चांगल्या रीतीने खेळून काढाय. ग्लानचा फटका, थोडं फंबल पाहायला मिळते. ओ इकडे मी म्हणेल की नो स्ट्राइकच्या फलंदाजीची देखील चुकी नहीं है. थोड़ा लगान मूवी का वो सीन याद आ गया जहाँ पे आमिर खान गिर जाता है और उसका विकेट बचाने के लिए सामने वाला बल्लेबाज अपना विकेट दे देता है. आणि इथे देखील मात्र या खेळाडूची कोणतीही चुकी नाही, कारण की आसिफ मुच्छाले दुसरी धाव धावताना स्लिप झाला आणि त्याच्यामुळे मात्र कुठे ना कुठे नुकसान होतं. या फलंदाजाला रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागतंय. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. ग्राउंडिंग स्ट्रोक खेळलाय, थोडी फंबल झाली आणि दुसरी धाव धावताना इथे आसिफ बघा पाय पुढे टाकतो आणि स्वतःला सेव्ह करतोय, परंतु इथे हा फलंदाज बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. विकार 17 वर दुसरा झटका लागतो आणि 17 खतरा कुठे ना कुठे इथे फलंदाजाला झाला आणि नवीन बॅट्समन विकार आहे. गोलंदाज तयार युवा. पहिला बॉल षटकाराला. दुसऱ्या बॉलचा विचार केला तर दुसरा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. ग्लानचा फटका खेळला. मिडविकेट रिजनला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, थ्रो करतोय, रनआउट मिळतोय. दुसरे ओव्हर एच लागले. यावेळेस मात्र शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं कॉलिंग आसिफचं. इथे मात्र रिस्क उचलली नाही. डॉट बॉल येतोय. तिसरा चेंडू डॉट आलाय. अगदी सॉरी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 18 मध्ये 27 धावेची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. मॅचचा विचार केला तर ही धुमकेत संघाकडे देखील जाऊ शकते आणि रिफाई आसिफ टीमकडे देखील जाऊ शकते. 17 वर 2 झटके, 27 पाहिजेत 9च्या सरासरीने. अगदी वेळेचा विचार केला तर जिथे 2 ओव्हरसाठी तुम्ही जवळजवळ 8 मिनिटं घेतलेली आहेत, 8 नाही तर 9 मिनिटं घेतलेली आहेत, म्हणजेच 2 ओव्हर पुढच्या जे ते 11 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकावे लागतील. हे देखील लक्षात घ्या. जर 11 मिनिटांमध्ये तुम्ही 2 ओव्हर नाही कंप्लीट केल्या तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवावं लागेल. फायर चषक आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आणखीन एक मोठी लढत आणि मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. अगदी एक बाजूला टीम असेल ती म्हणजे सातपाडी फड आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच दांडी संघ कोळी बॉईज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आणि अनिलच्या पहिल्याच बॉलवर फटका तर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या समोर पडतोय आणि 1 धाव मिळेल.
आसिफ जरा वेळाकरता बॉल हवेमध्ये होता आणि धडधड वाढली होती, जिथे मात्र आपण बघू शकतात रिफाई आसिफ संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. कधी कधी चांगल्या खेळाडूची साथ नशीब देखील देते आणि हेच पाहायला मिळते. 18 धावफलकावर आहेत. चेंडूला जाऊ दिलं, पंच सांगतात की हा चांगला बॉल आहे, इथून मात्र तुम्ही वाईट मागणार तर वाईट मिळणार नाही. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये जिथे आपण बघू शकतात पॉवर प्लेचे नियम, इंटरनॅशनल नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इंटरनॅशनलमध्ये जेव्हापासून हे पॉवर प्लेचे नियम वाढवले तर गोलंदाजासाठी काय असेल हे प्रश्नचिन्ह होतं. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस, 7व्या 8व्या स्टंपवर फेकला जातोय. हे प्रश्नचिन्ह केलं BCCI ICC समोर की तुम्ही फलंदाजासाठी इतकं सुरेख कामगिरी केली आहे की धावा येत आहेत, परंतु गोलंदाज काय करणार, गोलंदाजासाठी काय तुम्ही केलं. तर गोलंदाजासाठी मात्र ही वाईड लाईन मात्र थोडी वाढवण्यात आली. जेव्हा फलंदाज शफल होणार तेव्हा मात्र वाईड लाईन देखील शफल होणार, जिथे करून त्यांना देखील एक ॲडव्हान्टेज मिळेल. आणि फटका इकडे खेळलाय, चांगला फटका आहे, इनफिल्डच्या वरून पाठलाग सुरू आहे. डीपमध्ये जात असताना चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. 2 डॉट नंतर प्रेशर रिलीज स्ट्रोक, 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 स्कोर कार्डवर 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस मात्र थोडा पुढे चेंडू फेकला, परंतु शॉट सिलेक्शन खूप चांगला आहे. बिकारच्या बॅट मधून मात्र 4 धाबा येत आहेत. सुपर मात्र कामगिरी होत असताना दोन्ही टीम कडून 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 22 झाल्यात, 22 पाहिजेत. पाहूया, खेळ अगदी चांगल्या वळणावर आहे. चांगला बॉल आहे, आतमध्ये येऊन ऑफ साइडला खूप देखणा स्ट्रोक लगावला आणि त्यानंतर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, जिथे फसला जातोय. आपल्या मेरिटवर, आपल्या स्ट्रॉंग झोनवर खेळणं खूप गरजेचं आहे. जिथे आपण बघू शकतात बॉलच्या मेरिटवर जेवढं खेळणार तेवढ्या धावा मिळणार. आसिफने लगेच सिग्नल केला की ऑफ साइडला होता कव्हर, टू द कव्हर खेळणं गरजेचं होतं. डॉट बॉल येतोय, उलटाच बॉलला फटका सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जेव्हापर्यंत येतील वेगाने तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडी मिस फिल्डिंग, परंतु 2 धावा येत असताना आताच्या ओव्हरचा विचार केला तर 7 धावा आताच्या ओव्हरमध्ये आल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 20. चला स्पीडअप ठेवा खेळायला. जिथे आपण बघू शकतात 4थं षटक सुरू होत आहे. धुमके टीम कडून गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्कवर 24 वर 2 झटके दिलेत, परंतु आसिफ आहे तोपर्यंत ही मॅच रिफाई आसिफ या टीमकडे झुकलेले असं म्हणायला हरकत नाही, कारण की मागच्या मॅच याच्याहून डिफिकल्ट होती. ती मॅच मात्र विन करून दिली, परंतु खेळायला काय आता रात्रीचे मात्र 1:10 जो खेळ आहे तो दम्मटपणा असतो. वातावरणामध्ये बॉल तेवढा ट्रॅव्हल होत नाही
आणि 12 चेंडू 20 धावा. नाईट क्रिकेटमध्ये तुम्हाला हे समीकरण कित्येकदा पाहायला मिळेल. 12-20, 12-17 अगदी हाच खेळ असतो आणि त्यापेक्षा जर जास्त राहिल्या 12-25-30 तर मात्र ते धावा चेस करणं खूप अवघड होतं आणि त्यामुळे ही मॅच थोडी बॅलन्सिंग आपण बनवू शकतात. परंतु तरी देखील मी म्हणेन गोलंदाजाचा बोलबाला आहे सध्या तरी धुमके संघाच्या, जिथे 11 चेंडू आणि 19ची गरज. 11 बॉल 19. सूप अप बॉल आहे, खोलवरचा चेंडू आहे. अपील केलंय का केलंय आणि इकडे पंचांनी उचलून धरलंय. विकेट. काय होते बघूया मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी डिसिजन रिव्हर्स घेतलेला आणि सांगितलं की नॉट आउट आहे. दूर भरून गेला होता अगदी जिथे आपण बघू शकतात. अभि तांडेल सर कधी कधी होते. स्टू बकनाने देखील सांगितलं माणूस आहे, माणसाकडून चुकी होते. 25 मध्ये 2 गेलेले आहेत आणि जिथे मात्र 10 बॉल 19 धावा. डाऊन दी लेग साईड स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 26-26 स्कोर कार्डवर येणारे चेंडूचा विचार केला. चेंडू अजूनही 4 बाकी आहेत. टोटल 10 बाकी आहेत. 10 मध्ये 18. 10 चेंडू 18 धावा. गोलंदाज तीर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वेळा मात्र टाकावा लागेल कारण की डेड बॉल दिलाय. रनअप चुकतोय इथे गोलंदाजाचा आणि छवी आपण ऑल ओव्हर फुलटस बॉलला मिस केला आणि यावेळेस 3 स्टंपवर पकडलाय. अगदी लेग बिफोर बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद विकार. सव्वीस वर तिसरा झटका लागतो. नवीन फलंदाज अक्रम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल फेकून झाले. 3 बॉल बाकी आहेत म्हणजे टोटल 9 बॉल आहेत आणि 18 धावा बनवायचे आहेत. म्हणजे बॉल वर 2ची सरासरी आहे प्रत्येक बॉलवर. पुलटस बॉलला फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये तयार आहे. एकदा पूर्ण केली आणि एकच धाव घेत आहेत. स्ट्राईक स्वतःकडे घेतोय आसिफ. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायचे त्या म्हणजेच 17. स्कोरबोर्ड 27-27 स्कोर कार्डवर. अगदी आल्या फुलटस मिळाला होता परंतु आल्या मोठ्या हिट करणं तेवढं सोपं नाही आहे. मोठमोठ्या दिग्गज खेळाडूला देखील आपण बघितलं असेल गेल्या मात्र मोठी हिट लगावता येत नाही. खास करून जेव्हा गोलंदाज आपल्या ओव्हरचा 4था ते 5वा बॉल घेऊन असतो कारण की त्याची बॉडी खुलली असते. चांगल्या रीतीने मात्र त्याच्याकडे पेस आला असतो आणि वेगाने चेंडू तुमच्याकडे येतो. चांगला बॉल आहे. फसवलं यावेळेस स्लोवर चेंडू. गती परिवर्तन. बॉल पहिल्या अटेम्प्टला हातात आला आणि एकदा पूर्ण केली. लेग बायचा इशारा अभि तांडेल सरांकडून येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 धावा धावपलकावर. आता मात्र 7 बॉल आणि 16 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 7 चेंडू 16 धावा. अटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर अक्रम तयार. गुड बॉल. चांगला फटका खेळला डीप मध्ये जात असताना एकदा पूर्ण केली.
दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाज तीर्थ काढून यावेळेस आपण पाहू शकतात चेंडू झाले ते म्हणजेच कंप्लीट 6 म्हणजेच पूर्ण ओव्हर झालेले. धावेचा विचार केला धावा 29, 3 गडी बाद. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. सहा चेंडू आणि 15 धावेची गरज आणि स्ट्राईकला अक्रम आणि गोलंदाजीसाठी. चला फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा. 20 मिनिटामध्ये तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट केल्यात परंतु पुढचे ओव्हर देखील जास्तीत जास्त 5 मिनिटं. त्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. 6 चेंडू 15 धावा. पहिलाच बॉल. हो फुलटस बॉल घालवलाय. बोनस बॉल मिळाला होता. 1 रन मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 30-5-14. अक्रमला 2 बॉल बोनस रूप मिळाले फुलटस, परंतु त्यावर मात्र मोठा फटका सजवता आला नाही. आता 5 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. जिथे आपण बघू शकतो गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्कवर. गुड बॉल. आसिफ यांना मात्र इकडे थांबून ठेवलंय. 1 धाव येत असताना चांगली रणनीती. इथे माहिती आहे आसिफ स्ट्राईक घेणार तर त्यासाठी मात्र नो स्ट्राईककडे बॉल फेकणं गरजेचं होतं आणि तेच केलं कीपरने. 2 बॉल चांगले आलेत. 4 मध्ये 13ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 4 बॉल 13 बनवावे लागतील रिफाय आसिफ टीमला. (31) लॉस ऑफ 3 विकेट. धूमकेत काय गोलंदाजी होत असताना. गुड बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. स्ट्राईक आसिफकडे आलंय परंतु 3 मध्ये 13ची गरज देखील आहे. बघा मागच्या मॅच मध्ये आसिफने एक हफ्ती मॅच विन केली होती. या मॅच मध्ये विचार केला एक षटकार आलाय परंतु त्यानंतर मात्र आसिफला थांबवलंय. परंतु इकडे आशा अजूनही असेल. जिथे आपण बघू शकता 3 मध्ये 13ची गरज आहे. मागचा बॉल डॉट आलाय. नवीन फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टीमला विनंती आहे थोडा फास्ट खेळा. 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवला पाहिजे. नवीन बॅट्समन रेहान मैदानाच्या आतमध्ये येत असताना थोड़ा स्पीडअप. 3 गेंदों में चाहिए 13 रन जीतने के लिए. आसिफ क्या कर पाएंगे. जिस तरह पिछले मैच में पिछली इनिंग में उन्होंने लगातार 2 गेंदों में 2 बड़े हिट लगाए थे. कुछ इस तरह का काम करना होगा. और ये ऊंची गई है, काफी ऊंची गई है. और खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे. यस पहुंच पाएंगे. आसान सा कैच. आसिफ बॅक टू द डगआउट. आता 2-13 म्हणजे इथून 2 फक्त लिगल डिलिव्हरी टाकाव्या लागतील गोलंदाजाला आणि जिथून मात्र विचार केला तर कंप्लीट चेस आहे ही मॅच. चला बॅटिंग टीम बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 13ची गरज. दो में 13. ओह
1 रन असेल आणि 1 मध्ये आता 12ची गरज. धुमकेट टीम इकडे मात्र कमालीची कामगिरी करत असताना मागच्या मॅचमध्ये देखील 46 धावा डिफेन्स केल्या. या मॅचमध्ये देखील आपण बघू शकतात चांगली गोलंदाजी. जिथे मात्र ही आठवणीची राहणार टुर्नामेंट त्यांच्यासाठी की फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2026 प्रथमतः कोणती तरी नाईट स्पर्धा आम्ही खेळायला गेलो. फायर चषक आम्ही खेळायला गेलो आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही दोन मॅच विन केल्यात आणि पुढची मॅच खेळण्यासाठी तयार आहोत. 1-12 यस 1-12ला फटका सजवलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कॅच केलं जाईल. विकेट, आणखीन एक मात्र विकेट येत असताना आणि मॅच विन होत असताना धुमकेट टीम आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. यस भरतजी गरत यांना मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते देऊया सन्मान चिन्ह. रिफाई आसिफ टीम कॅप्टनला विनंती